नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कन्वर्जन ऑफ गिवन सेंटेन्स इनटू ऑल टेन्सेस दिलेल्या वाक्याचे सर्व काळात कसं रूपांतर करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। चला आपण वाक्य पाहू। पहिला काळ आहे प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ। गोपाल ड्रिंक्स मिल्क, गोपाल दूध पितो, हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य। दुसरं, गोपाल इज ड्रिंकिंग मिल्क, गोपाल दूध पीत आहे, हे आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं वाक्य। तिसरं आहे गोपाल हॅज ड्रंक मिल्क, गोपाल दूध प्यायलेला आहे, हे आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं वाक्य। आणि चौथं वाक्य गोपाल हॅज बीन ड्रिंकिंग मिल्क, गोपाल दूध पीत आलेला आहे, म्हणजे हे आहे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स या काळाचं वाक्य। अशा पद्धतीने हे चार काळ प्रेझेंट टेन्सचे आहेत। पुढचे बघा पास्ट टेन्स, भूतकाळ। पहिलं वाक्य बघा गोपाल ड्रँक मिल्क, गोपाल दूध प्यायला, हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे। दुसरं गोपाल हॅज ड्रिंकिंग मिल्क, गोपाल दूध पीत होता, हे आहे कंटिन्युअस पास्ट टेन्सचं वाक्य। तिसरं पहा गोपाल हॅड ड्रंक मिल्क, म्हणजे गोपाल दूध प्यायला होता, हे आहे परफेक्ट पास्ट टेन्सचं वाक्य। आणि चौथं वाक्य पहा गोपाल हॅड बीन ड्रिंकिंग मिल्क, गोपाल दूध पीत आलेला होता, हे आहे कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स या काळाचं वाक्य। आता फ्युचर टेन्स, भविष्यकाळ। पहिलं वाक्य पहा गोपाल विल ड्रिंक मिल्क, गोपाल दूध पिणार, हे आहे सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य। दुसरं पहा गोपाल विल बी ड्रिंकिंग मिल्क, गोपाल दूध पीत असेल, हे आहे कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं वाक्य। तिसरं पहा गोपाल विल हॅव ड्रंक मिल्क, गोपालने दूध प्यायलेला असेल, म्हणजे हे आहे परफेक्ट फ्युचर टेन्सचं वाक्य। आणि चौथं गोपाल विल हॅव बीन ड्रिंकिंग मिल्क, गोपाल दूध पीत आलेला असेल, हे आहे कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स या काळाचं वाक्य। अशा पद्धतीनं एखादं वाक्य 12 काळात कसं फिरवायचं हे आपण आता पुढे बघूया। प्रेझेंट टेन्स वी स्टडी एव्हरी डे, वी आर स्टडिंग एव्हरी डे, वी हॅव स्टडीड एव्हरी डे, वी हॅव बीन स्टडिंग एव्हरी डे। पास्ट टेन्स वी स्टडीड एव्हरी डे, वी वेअर स्टडिंग एव्हरी डे, वी हॅड स्टडीड एव्हरी डे, वी हॅड बीन स्टडिंग एव्हरी डे, हे झालं पास्ट टेन्स। आता फ्युचर टेन्समध्ये बघू। वी शॅल स्टडी एव्हरी डे, वी शॅल बी स्टडिंग एव्हरी डे, वी शॅल हॅव स्टडीड एव्हरी डे, वी शॅल हॅव बीन स्टडिंग एव्हरी डे। अशा पद्धतीनं एक वाक्य 12 काळात अशा पद्धतीनं फिरवायचं आहे। अशा वाक्यांचा घरी सराव करा, म्हणजे तुम्हाला काळ आपोआपच लवकर तुमच्या लक्षात येईल। अजून एक वाक्य पाहूया। शी राइट्स अ लेटर, शी इज रायटिंग अ लेटर, शी हॅज रिटन अ लेटर, शी हॅज बीन रायटिंग अ लेटर, शी रोट अ लेटर, शी वॉज रायटिंग अ लेटर, शी हॅड रिटन अ लेटर, शी हॅड बीन रायटिंग अ लेटर, शी विल राईट अ लेटर, शी विल बी रायटिंग अ लेटर, शी विल हॅव रिटन अ लेटर, शी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर। अशा पद्धतीनं एक वाक्य घ्या आणि ते 12 काळात अशा पद्धतीनं फिरवण्याचा सराव करा, म्हणजे इंग्लिशचा काळ आपल्या चांगला लक्षात येईल। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकन दाबा, म्हणजे माझी सगळी नोटिफिकेशन्स तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।